10 वर्षांनी देखील यांना मतं मागण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय। उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती चांगली नाही, योगींनी तिथे थांबायला हवं, तरीही ते महाराष्ट्रात येत आहेत। हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन। संजय राऊत यांची योगींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका। मवियात कोणतीही बिघाडी नाही, बिघाडी महायुतीत दिसते। मवियातील किरकोळ वाद मिटलेत, कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही। आघाडीत एखाद दुसऱ्या जागेवर वाद असतो। संजय राऊत यांचं मविया जागा वाटपाबाबत वक्तव्य। सांगली लोकसभेसाठी काँग्रेस ठाम, काँग्रेस पक्षश्रेष्ठी ठाकरे गटासोबत चर्चा करतील। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना सांगलीकरांचं मत कळलंय, त्यांचं मतपरिवर्तन झालं असेल। उद्या गुढी उभारणार, उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर पुढील निर्णय घेणार। विशाल पाटील यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। सांगली लोकसभा जागेसाठी काँग्रेस नेत्यांची बैठक। विश्वजित कदम बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला। सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी विश्वजित कदम आग्रही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी भेटीला। पारशिवनीला प्रचारासाठी जात असताना शिंदे कोराडी येथील बावनकुळेंच्या निवासस्थानी। बैठकीला रामटेकचे उमेदवार राजू पारवे, रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाणे यांची देखील उपस्थिती। नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही उमेदवारांसाठी चाचपणी। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रावेर लोकसभेसाठी रवींद्र पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। संध्याकाळपर्यंत शरद पवार पक्षाकडून रावेर लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मविया उमेदवार विनायक राऊतांकडून प्रचाराला सुरुवात। देवगडमध्ये विनायक राऊत दिवसभर खळा बैठक घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।